आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून हे दुहेरी हत्याकांड भोंदूगिरीच्या नादी लागल्याने झाल्याचे बोलले जात आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित भोंदूला ताब्यातही घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी भडगाव टेंबे फाट्याजवळ विवाहितेचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाच्या अंगावर ॲक्सेस ही दुचाकी टाकण्यात आलेली होती। तसेच महिलेचे तोंड हे रुमालाने बांधलेले असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ विवाहितेची ओळख पटवली। सदर मृत महिलेचे नाव जयश्री रजनीकांत काकुस्ते असून ती कासारेची रहिवासी आहे। बचत गटांसाठी ती बजाज फायनान्समार्फत कलेक्शनचे काम करायची। काल रात्री शेवटच्या वेळेला तिचे पतीशी कॉलद्वारे संभाषण झाले। त्यानंतर तिचा फोन बंद येत होता। आज सकाळी तिच्या खुनाची बातमी समजताच काकुस्ते परिवार हादरला। जयश्रीच्या मृतदेहाजवळ तिची पर्स व मोबाईलही होता। त्यामुळे ही हत्या लुटीतून झालेली नसल्याचे उघड झाले आहे। परिणामी जयश्रीचा खून कोणी केला हा प्रश्न सर्वांना सतावू लागला। असतानाच पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांतच जैताने गावातील संशयित योगेश उर्फ भैया बापू खैरनार याला ताब्यात घेतले। जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांची हत्या एकाच ठिकाणी झाल्याचे सांगितले जात आहे। संशय येऊ नये म्हणून दोघांचे मृतदेह विभिन्न दिशेला टाकण्यात आले। विवाहितेच्या तोंडावर बांधण्यात आलेल्या रुमालावरून आणि मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांना मोठी लीड मिळाली। तसेच घटनास्थळावर चारचाकी वाहनाची चिन्हे मिळून आली होती। श्वान पथकाने देखील पोलिसांना महत्त्वपूर्ण दिशा दाखवली। त्याच्यामुळे काही तासातच संशयित जेरबंद होऊ शकला। मिळालेल्या माहितीनुसार मठात वाद झाल्याने योगेश खैरनारने आधी अक्षयच्या डोक्यात रॉड टाकून त्याची हत्या केली। त्यानंतर जयश्रीला तिच्याच दुचाकीवर बसवून नेतवाटेत तिचीही हत्या करण्यात आली। मात्र महिलेच्या मृतदेहाजवळ आढळलेला रुमाल महाराजचा असल्याने पोलिसांचा संशय पक्का झाला होता। आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली। त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला। सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भामरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।